jungle. पीएमश्री मिरज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला हरित मिरजचा संकल्प. 4000 वृक्षनिर्मितीला मिळणार चालना. पीएमश्री मिरज हायस्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव, वृक्षनिर्मिती, बीजरोपण आणि वृक्षसंवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुधीर गोरे, उपाध्यक्ष राकेश तामगावे, सदस्य श्रीकांत बाहेती, निसर्ग संवादचे महेश कुलकर्णी यांच्यासह सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, रोटेरियन फडके, प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे, पर्यवेक्षक संजय दुधाळ आणि वरिष्ठ क्लार्क नरेंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महानगरपालिकेच्या वतीने प्रशालेस सुमारे 3500 ते 4000 वृक्ष निर्मितीसाठी आवश्यक ट्रे उपलब्ध करून देण्यात आले. या माध्यमातून शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती करून हरित परिसर उभारण्याचा संकल्प करण्यात आला. दरम्यान जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध वृक्षांच्या बीजरोपणासाठी बियाणे प्रशालेला देण्यात आले. ही बियाणे प्रशालेच्या हरित विभागाची जबाबदारी सांभाळणारे व्ही पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासोबतच एक विद्यार्थी एक वृक्ष हा संदेश विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात केवळ वृक्ष लागवड न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपायुक्त स्मृती पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वृक्ष लावण्याबरोबरच त्यांची नियमित काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशालेच्या हरित विभागाच्या माध्यमातून आगामी काळातही विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येणार असून पीएमश्री मिरज हायस्कूलचा परिसर अधिक हिरवागार, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मिरज हायस्कूल मिरज जे नेहमीचं ठिकाण आमच्या कार्यक्रमाचं असतं तर आहे. पाठीमागं आपण एक गाडी पाहत आहे तर ही जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था आहे. त्यांनी सोलार पॅनलवरची ही गाडी आहे ज्याला की बॅटरीची आवश्यकता नाही, काय नाही आहे. चार्जिंगवर, सोलार चार्जिंगवर ही गाडी चालवते. अतिशय स्तुत्य असा पर्यावरणपूर्वक उपक्रम आहे. दुसरा आमचा पर्यावरणपूर्वक उपक्रम म्हणजे आता गणपती महोत्सव येत आहे तर मुलांना जनजागृती व्हावी. प्लॅस्टिकचे, थर्मोकॉलचे वापर न करता आणि आपले POPचे गणपती मूर्ती न वापरता शाडूचे, मातीचे गणपती वापरावे. आम्ही एक कार्यशाळा आयोजित लवकरच करणार आहोत की जिथं मातीचे आणि शाडूचे गणपती करण्यास विद्यार्थ्यांना शिकवू, त्याचं जनजागृती आम्ही करणार आहोत. आणि आत्ताच आपण हे हातात पाहताय तर नुकतंच एक महिन्यापूर्वी आम्ही शिपूर इथल्या शाळेत जवळजवळ 1,39,000 म्हणजे देशी वनस्पतीची जी काही बिया गोळा केलेल्या आहेत तर त्याचा एक चांगला उपक्रम सांगली, मिरज, कुपवाड शहरात करत आहोत की या बियांची रोपं तयार करायची आहेत आम्हाला. आणि ही रोपं तयार करायचं जी मूळ संकल्पना श्री सुधीर गोरे यांची जरी असेल, आम्ही त्यांच्यासोबत आहोत महानगरपालिका. आणि या माध्यमातून मुलांमध्ये जनजागृती व्हावी, मुलं शिकावी की कसं बियाचं रोप कसं होतं आणि रोप तयार झाल्यानंतर मगच वृक्ष होणार. सध्या सगळ्यांनाच माहिती रोपं विकत घ्यायला गेलं तरी खर्च येतो, तर त्यामुळं हा एक उपक्रम करतोय. त्या माध्यमातून हे जे ट्रे आहेत या ट्रेमध्ये कोकोपीट घालून जर बिया लावल्या तर एक 6-7 इंचपर्यंत हे ज्यावेळेला रोप तयार होतं त्यावेळेला आपण ते बाजूला काढून घेऊ शकतो. तर हा एक उपक्रम प्रत्येक शाळेत सांगली, मिरज, कुपवाड महापालिका शहराच्या आम्ही करत आहोत. आणि याचे मार्गदर्शन आमच्या आयुक्त मॅडम संजिता महापात्र मॅडम सुद्धा आहेत. त्यांच्या हस्तेच आम्ही ओपनिंग करत आहोत. आणि प्रत्येक शाळेत याला मग ती खाजगी असो किंवा हे तर सहभागी होण्यासाठी आम्ही प्रवृत्त करत आहोत. आणि सर्व नागरिकांनाही आव्हान आहे की कुणाला आपल्याला रोपं तयार करायची असतील तर हे ट्रे आणि बिया आम्ही देऊ तुम्हाला. नक्की आपण रोपं तयार करा आणि भरपूर झाडं लावू, हिरवेगार करून टाकू सगळीकडे. धन्यवाद.